नमस्कार, मी भोये चंद्रकांत. कोर्स नंबर 203 शाळा आणि समावेशक शाळा या विषयामध्ये समावेशक शिक्षणासंदर्भातील भारतातील धोरणे व कायदे या मुद्द्यामध्ये अंतर्भूत आज आपण भारतीय शिक्षण आयोग 1964-66, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 आणि राष्ट्रीय शालेय अभ्यासक्रम रूपरेषा 2000 या आयोगांमध्ये अपंग शिक्षण आणि समावेशक शिक्षणासंदर्भात ज्या वेगवेगळ्या तरतुदी मांडलेल्या आहेत या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर यापैकी पहिला जो आयोग आहे तो म्हणजे भारतीय शिक्षण आयोग, जो 1964 आणि 66 साली या आयोगाने त्याचं कार्य केलेलं होतं. आता या आयोगाचे जे प्रमुख होते किंवा अध्यक्ष होते ते डॉक्टर D.S. कोठारी हे होते, म्हणून या आयोगाला कोठारी आयोग असंही म्हटलं जातं. तर या आयोगानं अपंग शिक्षणासंदर्भात ज्या वेगवेगळ्या तरतुदी मांडल्या त्या खालीलप्रमाणे आहेत. पहिली तरतूद आहे, विकलांग विद्यार्थ्यांना सामान्य शाळेत दाखल करून घ्यावे. कारण एक असा दृष्टिकोन आहे, जर सौम्य विशेषत्व असणारी जी बालकं आहेत त्यांना सामान्य मुलांबरोबर शिकण्याची जर का संधी उपलब्ध करून दिली तर ती सामान्य मुलांप्रमाणे आपला जो विकास आहे ती साधू शकतात. आणि हीच बाब लक्षात घेऊन अशा विद्यार्थ्यांना सामान्य शाळेत दाखल करून घेण्यासंदर्भातील जी तरतूद आहे ती या ठिकाणी मांडलेली होती. पुढची तरतूद आहे, तीव्र अपंगत्वाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा स्तरावर विशेष शाळा उपलब्ध करून देण्यात याव्यात. आता सौम्य अपंगत्व असणारी जी बालकं आहेत त्यांना ज्या आवश्यक सोयीसुविधा आहेत त्या उपलब्ध करून दिल्यानंतर ती सामान्य मुलांबरोबर शिक्षण घेऊ शकतात. मात्र ज्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचं अपंगत्व आहे ती सामान्य शाळेत शिक्षण घेऊ शकत नाहीत. आणि म्हणून अशा मुलांसाठी जर का जिल्हा स्तरावरती आपण विशेष शाळा स्थापन केल्या तर अशा मुलांच्या अध्ययनामध्ये अडचणी निर्माण होणार नाहीत आणि अशी मुलंही शिक्षण घेऊ शकतील. आणि हीच बाब लक्षात घेऊन या आयोगामध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावर विशेष शाळा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील जी तरतूद आहे ती मांडण्यात आलेली होती. आता विशेष शाळा म्हणजे काय की बालकांमध्ये जे तीव्र स्वरूपाचं अपंगत्व असतं त्या अपंगत्वाला अनुसरून जी शाळा असते त्याला आपण विशेष शाळा असं म्हणतो. जसं की बघा, अंध मुलांसाठी असलेली अंधांची शाळा, मूकबधिर मुलांसाठी असलेली मूकबधिरांची शाळा. पुढची तरतूद आहे, सर्वसामान्य शिक्षकांना अपंगत्वाबाबतच्या प्रशिक्षणाची सुविधा असावी. आता तो जो काळ होता 1964चा, त्या काळामध्ये विशेष शिक्षक प्रशिक्षण जे आहे ते फारसं विकसित झालेलं नव्हतं आणि त्याचप्रमाणे विशेष शिक्षक जे असायची त्यांचीही कमतरता असायची. म्हणून जे विविध विशेष गरजा असणारी जी बालकं आहेत त्यांना शिकवण्याचा जो भार असायचा तो साहजिकच सामान्य शिक्षकांवरती येऊन पडायचा. आणि अशा शिक्षकांना अशा मुलांना कसं हँडल करायचं याचं जे प्रशिक्षण आहे ते नव्हतं. म्हणून अध्यापन करत असताना सामान्य शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागायचं. आणि हीच बाब लक्षात घेऊन जर का आपण सर्वसामान्य शिक्षकांना अपंगत्वाबाबतचं जर का प्रशिक्षण दिलं तर हे जे शिक्षक आहेत हे अपंग मुलांना चांगल्या प्रकारे शिकवू शकतील, त्यांच्या शैक्षणिक गरजा हे समजून घेतील आणि त्याप्रमाणे अध्यापन करतील. ही बाब लक्षात घेऊन अशा शिक्षकांना अपंगत्वाबाबतच्या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील जी तरतूद आहे ती या आयोगामध्ये मांडण्यात आलेली होती. पुढची तरतूद आहे, स्वयंसेवी संस्थांना अपंग शिक्षणात योगदान देण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. आता सरकार अशा अपंग मुलांच्या शिक्षणासाठी आणि उत्थानासाठी तर कार्य करतंच, परंतु ज्या समाजामध्ये वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था आहेत या संस्थाही अशा मुलांसाठी कार्य करतात. मात्र त्या काळामध्ये ज्या अशा स्वयंसेवी संस्था असायच्या त्यांचं जे प्रमाण होतं ते खूप कमी होतं. म्हणून जर का अशा संस्थांना आपण प्रोत्साहन दिलं तर अशा संस्था पुढे येऊन अपंग मुलांच्या शिक्षणासंदर्भात योगदान देतील. हा दृष्टिकोन ठेवून या आयोगामध्ये स्वयंसेवी संस्थांना अपंग शिक्षणात योगदान देण्यासाठी प्रोत्साहन द्यावे ही जी तरतूद आहे ही या ठिकाणी मांडण्यात आलेली होती. पुढची तरतूद आहे, अपंगांच्या पुनर्वसनासाठी योजना तयार करावी. आता अपंगांचं पुनर्वसन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर त्यांना उद्योजकतेचं जर का आपण शिक्षण दिलं तर ते छोटे छोटे उद्योग करून आपल्या पायावरती ते उभे राहू शकतात आणि स्वतःची उपजीविका स्वतः भागवू शकतात. याचप्रमाणे ज्या वेगवेगळी स्वयंसेवी संस्था आहेत यांना जर का आपण प्रोत्साहन दिलं तर ते अशा मुलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करतील, त्यांना रोजगार उपलब्ध करून देतील, त्यांना घराची सुविधा उपलब्ध करून देतील. आणि हीच बाब लक्षात घेऊन अपंगांच्या पुनर्वसनासाठी जी योजना आहे ती तयार करण्याची गरज भासली आणि म्हणून अपंगांच्या पुनर्वसनासाठी योजना तयार करावी ही जी तरतूद आहे ही या ठिकाणी मांडण्यात आलेली होती. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986
आता अपंग शिक्षणासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या काही तरतुदी मांडण्यात आलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत. अपंगासाठी जे एकात्म शिक्षण आहे ते 1986च्या धोरणामध्ये सुरू करण्यात आले. आता अपंग शिक्षण सुरू करण्यात आल्यानंतर जे सौम्य अपंगत्व असणारी जी बालकं आहेत ती सामान्य शिक्षण योजनेत प्रविष्ट झाली, परंतु ती प्रविष्ट झाल्यानंतर जे बालकांचं प्रमाण असायचं ते कमी जास्त प्रमाणात ही बालकं एखाद्या वर्गात किंवा शाळेत प्रविष्ट झालेली असायची. तसेच त्यांचं जे अपंगत्वाचे जे प्रमाण असायचं किंवा प्रकार असायचे हे सुद्धा भिन्न भिन्न असायचे. म्हणून अशा बालकांना सर्वसामान्य शिक्षण योजनेत सामावून घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. आणि हीच बाब लक्षात घेऊन 1992मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे पुनरावलोकन करण्यात आले आणि याचं पुनरावलोकन केल्यानंतर ज्या महत्त्वाच्या 2 तरतुदी आहेत त्या मांडण्यात आलेल्या होत्या. तर त्यातील जी पहिली तरतूद आहे ती अशी आहे की प्रशासकीय व्यक्ती व शिक्षकांसाठी मार्गदर्शक कार्यक्रम तयार करणे. कारण अशा बालकांच्या पुनर्वसनासाठी किंवा शिक्षकांसाठी जे 2 घटक महत्त्वाचं कार्य करतात ते म्हणजे प्रशासकीय व्यक्ती आणि शिक्षक होय. जर का या 2 घटकांमध्ये योग्य समन्वय तयार झाला तर नक्कीच अशा कार्याला गती येईल आणि म्हणून प्रशासकीय व्यक्ती आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शक कार्यक्रम तयार करण्याची जी गरज आहे ती भासली आणि म्हणून प्रशासकीय व्यक्ती व शिक्षकांसाठी मार्गदर्शक कार्यक्रम तयार करणे ही जी तरतूद आहे ती यामध्ये समाविष्ट करण्यात आली. पुढची तरतूद आहे सौम्य विकलांग व इतर प्रकारचे सौम्य अपंगत्व असणाऱ्या बालकांना सामान्य शाळेत सुविधा उपलब्ध करून देणे. आता सौम्य विकलांग व इतर प्रकारचे सौम्य अपंगत्व असणाऱ्या बालकांना जर का आपण सामान्य शाळेमध्ये ज्या आवश्यक सोयीसुविधा आहेत त्या जर का आपण उपलब्ध करून दिल्या तर ही जी बालकं आहेत ती चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतील आणि आपला जो विकास आहे ती साधू शकतील. म्हणून ही जी तरतूद आहे ती या ठिकाणी मांडण्यात आलेली होती. मग आता ज्या सामान्य सोयीसुविधा आहेत त्या म्हणजे नेमक्या कोणत्या सोयीसुविधा, तर त्यांना जर का अध्ययनासाठी ज्या आवश्यक साधने आहेत ती उपलब्ध करून देणे, रिसोर्स रूम असेल ती उपलब्ध करून द्यावी किंवा रिसोर्स शिक्षक असेल, रिसोर्स पर्सन ज्याला आपण म्हणतो त्यांची उपलब्धता करून देणे. या जर का बाबी अशा मुलांना आपण उपलब्ध करून दिल्या तर नक्कीच ही मुलं सामान्य मुलांप्रमाणे शिक्षण घेऊ शकतील. म्हणून सौम्य विकलांग व इतर प्रकारच्या सौम्य अपंगत्व असणाऱ्या बालकांना सामान्य शाळेत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील जी तरतूद आहे ती या आयोगामध्ये मांडण्यात आलेली होती. त्यानंतर पुढचा जो आयोग आहे तो म्हणजे राष्ट्रीय शालेय अभ्यासक्रम रूपरेषा 2000. आता राष्ट्रीय शालेय अभ्यासक्रम रूपरेषा ही 2000 साली मांडण्यात आलेली होती आणि यामध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांसंदर्भात ज्या काही तरतुदी मांडल्या त्या खालीलप्रमाणे आहेत. त्यातील जी पहिली तरतूद आहे ती अशी आहे की सेवा अंतर्गत प्रशिक्षणामधून शिक्षकांमध्ये अपंग मुलांच्या गरजांविषयी संवेदना निर्माण करणे. जर शिक्षकांमध्ये अपंग मुलांच्या गरजांविषयी जर का संवेदना नसेल तर ते शिक्षक चांगल्या प्रकारे कार्य करू शकणार नाहीत आणि ही जर का संवेदना शिक्षकांमध्ये निर्माण करायची असेल तर ती आपण सेवांतर्गत प्रशिक्षणामधून चांगल्या प्रकारे निर्माण करू शकतो. म्हणून सेवांतर्गत प्रशिक्षणामधून शिक्षकांमध्ये अपंग मुलांच्या गरजांविषयी संवेदना निर्माण करण्यासंदर्भातील जी तरतूद आहे ती या ठिकाणी मांडण्यात आलेली होती. पुढची तरतूद आहे विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी पूरक अध्ययन सामग्री विकसित करणे. आता विशेष गरजा असणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी पूरक अध्ययन सामग्री विकसित करण्यासंदर्भातील जी तरतूद आहे ती या ठिकाणी मांडलेल्या आपल्याला दिसून येते. आता विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे आपण 2 विभाग करू शकतो. यामध्ये सौम्य विशेषत्व असणारी जी बालकं आहेत ती आणि याच्यामध्ये तीव्र विशेषत्व असणारी जी बालकं आहेत ती. आता सौम्य विशेषत्व असणारी जी बालकं आहेत त्यांना सामान्य शाळेत अध्ययन सामुग्री, रिसोर्स रूम आणि रिसोर्स पर्सन यांची जर का आपण उपलब्धता करून दिली तर ती सामान्य शाळेत शिक्षण घेऊ शकतील. मात्र ज्या बालकांमध्ये तीव्र स्वरूपाचं अपंगत्व आहेत अशा मुलांना समजा ब्रेल लिपीची पुस्तकं असतील किंवा जी अध्ययन सामग्री असेल त्या मुलांच्या अपंगत्वाला अनुसरून ती जर का अध्ययन सामग्री जर का आपण विकसित करून दिली तर नक्कीच हे होऊ शकतील. हीच बाब लक्षात घेऊन विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी पूरक अध्ययन सामग्री विकसित करण्यासंदर्भातील जी तरतूद आहे ती या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. पुढची तरतूद आहे शिक्षकांमध्ये आवश्यक क्षमता व कौशल्य विकसित करणे. शिक्षकांसमोर अनेक विशेष गरजा असणारी जी बालकं येत असतात
परंतु अशा बालकांना शिकवण्याचं जे कौशल्य आहे ते प्रत्येक शिक्षकांकडे असेलच असे नाही. म्हणून अशा बालकांना शिकवण्यासाठी ज्या आवश्यक क्षमता आणि कौशल्य शिक्षकांमध्ये असणं हे गरजेचं आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही लक्षात घेऊन शिक्षकांमध्ये क्षमता आणि कौशल्य विकसित करण्यासंदर्भातील जी तरतूद आहे ती या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. पुढची तरतूद आहे विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी प्राप्त माहितीच्या आधारे मूल्यमापनाची तंत्रे व पद्धती विकसित करणे. आता विशेष गरजा असणारी जी मुलं आहेत त्यांच्या माहितीच्या आधारे अशा मुलांसाठी आपल्याला मूल्यमापनाची तंत्रे व पद्धती विकसित करण्यासंदर्भातील जी तरतूद आहे ती या ठिकाणी मांडण्यात आलेली दिसून येते. आता विशेष गरजा असणारी जी बालकं आहेत ते विशेषत्वानुसार ही बालकं भिन्न भिन्न असतात. त्यांच्या शैक्षणिक गरजा भिन्न भिन्न असतात. त्यांच्या ज्या अडचणी असतात त्या भिन्न भिन्न असतात. म्हणून एकाच साच्यामध्ये अशा मुलांचं मूल्यमापन करणं हे शक्य नाही. जर एकाच साच्यामध्ये अशा मुलांचं मूल्यमापन केलं तर ते परिपूर्ण होईलच असं नाही. म्हणून या मुलांच्या माहितीच्या आधारे प्रत्येक विशेषत्वानुसार जी मूल्यमापनाची तंत्रे आणि पद्धती आहेत ती जर का आपण विकसित केली तर अशा मुलांचं जे मूल्यमापन आहे ते पूरक पद्धतीने होईल. म्हणून ही जी तरतूद आहे ही या ठिकाणी मांडण्यात आलेली होती. पुढची तरतूद आहे विशेष गरजा असणाऱ्या मुलांना मदत करण्यासाठी सामाजिक संसाधनांचा वापर करणे व संसाधन केंद्र स्थापन करणे. आता ही जी तरतूद आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक मुद्दा लक्षात येतो की सामाजिक संसाधनांचा वापर करणे. मग सामाजिक संसाधन म्हणजे नेमकं काय, तर ज्या वेगवेगळ्या समाजामध्ये स्वयंसेवी संस्था काम करतात त्यांची मदत घेणे. याचबरोबर समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या दानशूर व्यक्ती असतात त्यांची मदत घेणे याला आपण सामाजिक संसाधन असं म्हणतो. याच व्यतिरिक्त जी अपंग बालकं आहेत त्यांचा ज्या ज्या व्यक्ती घटकांशी संबंध येतो त्या व्यक्ती घटकांनी अशा मुलांसाठी मदत करणे अपेक्षित आहे. यांना आपण सामाजिक संसाधनं असं म्हणतो. आणि ही जी सामाजिक संसाधनं आहेत यांचा वापर करण्यासंदर्भातील जी तरतूद आहे ती या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. याचबरोबर अशी जी संसाधन केंद्र आहेत तीही स्थापन करावी ही जी बाब आहे या ठिकाणी मांडण्यात आलेली होती. अशा प्रकारे आज आपण अपंग शिक्षण आणि समावेशक शिक्षणासंदर्भात भारतीय शिक्षण आयोग 1964-66, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 आणि राष्ट्रीय शालेय अभ्यासक्रम रूपरेषा 2000 यामध्ये ज्या विविध बाबी नमूद केलेल्या आहेत या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा केलेली आहे. धन्यवाद.